सतगुरु के उपदेश का लाया एक विचार, जय सतगुरु मिलते नहीं जाते नरक द्वार। अब नरक द्वार में दूध सब करते खेचा ताण, उनसे कबू ना छूटता, फिर फिरता चारों खाने के दुर्गति होती। चार खानी में भ्रमता कदे ना लगता पार, और ये सब फेरा मिट गया मेरे सतगुरु के उपकार। म्हणजे त्या परमसंत, त्या संताच्या कृपेने, या मंत्राच्या प्राप्तीने माझं जे सगळं दुःख होतं ते परस्पर निघून गेलं। माझ्या सद्गुरूंच्या उपकाराने हे फेरे समाप्त झाले। मग काय सांगतात? सात समुद्र की मसी करूं और लेखनी करूं बन राय, धरती का कागज करूं गुरु गुण लेख्यो न जाय। होय होय। आता सांगा, काय गुण लिहिणार या परमपित्या परमात्म्याचे? इतक्या कष्टाने आपण काढले, एका कुत्र्याचे जीवन लिहायला लागा, मग एक काय काय दुःख आहेत त्याची। थंडीच्या हिवाळ्याच्या दिवसात, थंडीचे दिवस, गल्लीत पडला आहे। आधी तो हवेलीत राहायचा एसी रूममध्ये, बिगर भक्तीचा पहा आता कुठं पडला आहे, प्लॅटफॉर्मवर गल्लीत बसला आहे, सहपरिवार झोपला आहे, कुत्री कुत्रा बनून, वरून पाऊस पडतोय, गारठून गेलाय, येणारा जाणारा त्याला काठी मारतो, आणि मग तो भुकेला उठतो सकाळी, कोणाच्या दाराकडे पळतो, तर तिथे सकाळी सकाळी कोणी त्याच्यासाठी पराठे बनवून ठेवलेत, उलट काठी आणतील, चल, तो परत दुसऱ्या घरात घुसतो, तिसऱ्या घरातल्या स्वयंपाकघरात पोचतो, भूक लागलीये पण कमरेवर बसते काठी, मग ट्या ट्या करत करत कुठे जाऊन पोचतो? उकिरड्यावर। घाण खायला जाईल तो। पुण्यात्म्यांनो, ही तर एका दिवसाची प्रोसेस आहे कुत्र्याची। या सगळ्यांना, गाढवांना, कुत्र्यांना, सर्व 84 लाख योनींना बघत बघत याला लिहायला बसलो तर परमात्मा म्हणतात, परमात्म्याच्या गुणांचं या संपूर्ण पृथ्वी एवढा कागद असेल, 7 समुद्राची शाई असेल, हे सर्व संपेल, पण परमेश्वराच्या या गुणाला अंत नाही। आता पुण्यात्म्यांनो, परमात्मा म्हणतात, गुरु गोविंद कर जानियो रहियो शब्द समाए, मिले जब दंडवत बंदगी नहीं तो पल पल ध्यान लगावे। गुरुजींना गोविंद म्हणजे परमात्म्या समान मानून स्वतःचा हा भक्तिरूपी खेळ सफल कर। पुण्यात्म्यांनो, परमात्मा जेव्हा आले होते ते स्वतःच भगवान होते, आणि आपण त्यांना न ओळखता त्यांना एक सामान्य माणूस मानत राहिलो। आशीर्वाद देत होते, लाभही व्हायचा, परंतु ते त्यांना विणकरच दिसायचे, भगवान दिसलेच नाहीत। त्यामुळे आपण सगळे इथेच राहिलो, 64च्या 64 लाख। आता परमात्म्याने सांगितलं आहे की गुरुला गोविंद समजून, भगवान समजून डील करा, ट्रीट करा त्याला। जसं हा दास तर भगवान नाहीये, परंतु तो परमात्मा अशीच दासासारखी भूमिका करून निघून गेला, ते भगवान होते, आणि काळ आपली खेळी खेळला अशी। तर म्हणून परमात्म्याने सांगितलं आहे की गुरुजींना तुम्ही परमात्मा मानून तुमचा हा भक्ती मार्ग सफल करावा लागेल, नाहीतर कधीच नाही होणार आहे तुमचं। जसं गणितामध्ये एक कर्जाचा प्रश्न असतो, त्यात मूळ रक्कम शोधायची असते, त्यासाठी मानावं लागतं समजा मूळ रक्कम 100 रुपये। ती 100 रुपये मूळ रक्कम नसते, मूळ रक्कम तर अरबो खरबोंमध्ये असते, करोडोंमध्ये असते। ती मूळ रक्कम अरबो खरबांची शोधण्यासाठी आपल्याला मूळ रक्कम 100 रुपये मानावीच लागते, हा नाईलाज समजा, त्यासाठी आवश्यक समजा, याशिवाय आपल्याला सापडू नाही शकत जी मूळ रक्कम आपण शोधत आहोत। आणि ती नाही मिळाली तर आपण फेल होतो, गुण 0 आपल्याला। तर गुरुजींना आपण असं समजा की भगवानच बसले आहेत। जसं आपण परमात्म्याच्या जवळ जाऊ तर आपण कसे डील कराल त्यांच्याशी? जसे या दासाशी कराल, हा आपला स्वभाव बनेल, हाच भाव बनेल। तर हा भाव आणि स्वभाव आपल्याला इथंच बदलून जावं लागेल त्याच्या दरबारी, आणि तिथे जाऊन परत मनात दोष व चलबिचल असेल तर परत उचलून फेकून दिलं जाईल। तिथे तर चाळणीत चाललं जाईल पुण्यात्म्यांनो, कुणाच्या साक्षीची गरज नाही। तर म्हणून आपल्याला परमात्मा सांगतात, गुरु गोविंद कर जानियो रहियो शब्द समाए, म्हणजे जो मंत्र दिला आहे त्याचा जप करत राहणं, आणि गुरुजी भेटतात तेव्हा दंडवत करा, दंडवत करा, प्रणाम करा, आणि नंतर नाहीतर क्षणाक्षणाला ध्यान लावा। म्हणजे लक्षात ठेवा त्यांच्या गुणांना, हे भगवान। जेव्हा आपल्याला पुण्यात्म्यांनो, आत्ता तर तुम्ही बालक आहात, लहान मुलं,
कोणी 2 वर्षाचा, कोणी 3 वर्षाचा. म्हणजे जेव्हापासून तुम्हाला नाम मिळालं तेव्हापासून तुमचं वय मोजलं जातं. कोणी 4 वर्षांचा, कोणी 5 वर्षांचा, कोणी 10 वर्षांचा. मुलांमध्येच गणलं जातं. जेव्हा तुम्ही थोडे परिपक्व व्हाल मग तेव्हा पहा तुमची स्थिती. तुम्ही रडत बसाल हा विचार करून की भगवान, हा तर अन्याय झाला होता. मनुष्य जीवन एवढं अनमोल होतं, कवडीमोल चाललं होतं. आणि मग या दासाची आपल्याला उपयुक्तता समजेल. तर यासाठी परमात्मा म्हणतात, मग त्याचा विसर पडूच शकत नाही. इतकी उपयोगी गोष्ट, एक क्षणही आपण लांब नाही होऊ शकत. यामध्ये एवढं रमून जाल अशी ओढ तयार होईल. आणि हा लगाव, ही ओढच तुम्हाला सतलोकात घेऊन जाईल. जसे आपण या काल भगवानावर आसक्त झालो आणि एवढे आसक्त झालो याच्यावर की हलता हललो नाही आणि एवढं सुख सोडून या घाणीत आलो. केवळ याची ओढ, याच्यावर आसक्त झालो. आता याचं खरं रूप तुम्हाला कळेल. हा तर 1 नंबरचा विलन आहे. सगळे धोका करून काम करवून घेत आहेत. बळाने तुमच्याकडून काम करवून घेतोय तो. आणि आता खातोय आपल्याला. आणि आता आपलंच श्रेय लाटेल. आणि आता परमात्म्याच्या जवळ जाण्यासाठी पृथ्वीवर तुम्हाला या दासाच्या व्यतिरिक्त कोणीच दिसणार नाही. आणि मग आपोआप तुमची आशा, तुमची प्रत्येक प्रकाराने तुमचे चित्त या दासावर असं केंद्रित होईल, एकत्रित होईल. आणि एवढे आसक्त व्हाल की तुम्ही हलता हलणार नाही. आणि या भक्तीची शक्ती जी तुम्हाला दासाने सांगितली आहे, ही कमाई तुमच्यासोबत असेल. तर अशा प्रकारे मग आपण सतलोकात जाऊ शकू. नाहीतर गोष्टी घडणार नाहीत लवकर. आणि मग काय सांगितलंय की कबीर हरि जय रूठ जा, गुरु की शरण में जावे, कहे कबीर गुरु रूठ गए, हर ना होते सहाय. जसं काय सांगतात, जी व्यक्ती आपल्या पापकर्मांमुळे दुःखी असते तर ती म्हणते की आपला राम रुसला, आपला राम नाराज झाला. नवी नवी दुःख यायला लागली आपल्यावर. आणि जे सुखी असतात त्यांना असं म्हणतात की यांचा राम राजी आहे, यांच्यावर भगवान प्रसन्न आहे. आणि जे दुःखी असतात ते म्हणतात आमचा राम रुसलाय. आता पुण्यात्म्यांनो, जोपर्यंत आपली पुण्यकर्म आहेत तोपर्यंत आपल्याला सर्व सुख सुविधा उपलब्ध असतात. तर असं वाटतं की आपला राम राजी आहे, प्रसन्न आहे. आणि ज्यांची पुण्य संपली, त्यांची पाप सुरू झाली, त्यांचा तर राम रुसला. आता जसं गुरु गोविंद दोनों खड़े, किसके लागू पाए, बलिहारी गुरु अपना, जिन गोविंद दियो मिलाए. आता काय म्हणतात परमात्मा की किती उदाहरणं दिली आपल्याला समजावण्यासाठी. कसं उदाहरण दिलं आहे की जसं आपण कधी शेतात एकांत स्थळी किंवा कुठे कष्ट करीत असतो, काही कार्य करत असतो, मटका भरून घेऊन गेलो पाण्याचा घट, आणि जोपर्यंत त्याच्यात पाणी आहे तर नो प्रॉब्लेम. तहान लागली, गटागटा प्यायलो, परत कामाला लागलो. आणि जेव्हा त्या घट म्हणजे घड्यातील पाणी संपलं, जल संपलं, तर समस्या उत्पन्न झाली. तर तो राम रुसला. जोपर्यंत त्यात पाणी होतं तर राम राजी होता, सुविधा सगळ्या होत्या, प्रॉब्लेम नव्हताच. आता ते पाणी संपलं तर राम रुसला. आता तो राम मिळायचा कुठे? हँडपंपमध्ये. हँडपंपात मिळेल ते पाणी, तर तिथे जाऊ. हँडपंपच्या खाली ठेवला घडा, केली त्याची पूजा, सेवा आणि भरून आणला परत, आणि परत सुखी झालात. तर ज्यांच्यावर आता पापाचं राज्य सुरू झालं आहे त्यांची पुण्य आता संपली आहेत आणि सुख होईल पुण्य वाटल्याने, पुण्य प्राप्त झाल्याने. तर इथे परमात्मा म्हणतात की एकीकडे तर तुमच्याजवळ एका घड्यात पाणी ठेवलं आहे आणि एकीकडे हा हँडपंप आहे. पाणी तर समजा परमात्मा आहे घड्यात आणि हँडपंप गुरुजी आहेत. आता कशाची निवड कराल तुम्ही? हँडपंपची. हँडपंपमधून तर तुम्ही कितीही पाणी काढलं तरी, आणि घड्यातील पाणी तर 1 दिवस पण पुरणार नाही संपूर्ण परिवाराला. तर इथे परमात्मा म्हणतात, गुरु गोविंद दोनों खड़े और किसके लागू पाए, बलिहारी गुरु अपना, जिन गोविंद दिया मिलाए. हँडपंप शिवाय पाणी नाही मिळत. कबीर हरि जय रूठ जा, गुरु की शरण में जावे, कहे कबीर गुरु रूठ गे तो हरि ना होत सहाय. जसं हँडपंप खराब केलात आपण, त्याची काळजी घेतली नाही, तर मग पाणी कसं मिळणार? आता गुरुच रुसला तर भगवान साथ नाही देणार अजिबात. परमात्मा म्हणतात, मम संत मुझे जान मेरा ही स्वरूपम. माझ्या संताला मीच जाण, तेव्हाच मी तुझ्या जवळ येईन. नाहीतर परमात्मा असा विचार करतात की जसा व्यवहार तुम्ही या दासाशी करता आणि जो विचार या दासाच्या प्रती ठेवता, तर परमात्मा ते हेच करतात.
निरीक्षण करतात, पडताळतात की जर या दासाच्या जागी ते मालक विराजमान असते तर तुम्ही असेच वागला असतात. कारण की परमात्मा एका विणकर रूपात राहतात, अशा क्रिया करतात जशा तुम्ही करता. आणि ते शूद्र वर्णात. जसे महर्षी रामानंद पंडितजी खूप विद्वान समजले जायचे आणि परमात्मा त्यांना या काळाच्या जाळ्यातून काढू इच्छित होते. 5 वर्षांचं बालक या रूपात लीलेमध्ये त्यांचं शरीर दाखवत होते. रामानंदजी यांचा एक शिष्य होता. त्या शिष्याला परमात्म्याने एक प्रश्न केला होता की तू विष्णूजींना सर्वेश्वर म्हणतोस, यांचा तर जन्ममृत्यू होतो, पुराणात असं लिहिलंय. ज्या कारणाने क्षुब्ध होऊन त्या रामानंदजींचा शिष्य कबीरजींना म्हणाला होता की काय तू दीक्षा घेतली आहेस? तुला पुराणाचं ज्ञान कुठून मिळालं? परमात्मा कबीरजी म्हणाले की मी दीक्षा घेतली आहे, गुरु केला आहे, जे तुझे गुरु आहेत तेच माझे गुरु आहेत. त्यावेळी फक्त ब्राह्मणांनाच दीक्षा देत असत, त्यांनाच भक्तीचा अधिकारी म्हणत, बाकीच्यांना तर थातूरमातूर सांगून हकलून द्यायचे. आणि गोष्टी सांगून सांगून चंदा म्हणजे आपलं हे घ्यायचे दान. या गोष्टीमुळे क्षुब्ध होऊन तू एक शूद्र असून माझ्या गुरुचा अवमान केला आहेस, एका पंडिताला स्वतःचा गुरु म्हणतो आहेस. रामानंदजींकडे तक्रार केली गेली. कबीर परमात्म्यांना तिथं बोलावलं गेलं. अनेक श्रोते तिथे विराजमान होते. रामानंदजी यांनी प्रथम प्रश्नोत्तरे केली. तू कोण आहेस? तुझं नाव काय? परमात्मा म्हणाले होते, सुन रामानंद राममय हम बावन नरसिंह. आणि मग म्हणाले होते, ए स्वामी सृष्टा में सृष्टि हमारे तीर, दास गरीब अदर बसू मेरा मैं अवगत सत कबीर. रामानंदजींना म्हणाले होते की हे रामानंदजी, मी साऱ्या सृष्टीचा रचनाकार आहे आणि वर सतलोकात राहतो. मी पूर्ण परमात्मा आहे. या गोष्टीचं वाईट वाटलं रामानंदजींना. खूप शिव्याशाप आणि वाईट बोलले परमात्म्याला की तू नीच जातीचा आहेस, खालची जात असून मोठ्या गप्पा करतोस. तू कुजातीचा आहेस, तुझ्या आईबापाचाही पत्ता नाही, कुठे मिळाला होतास, अशा प्रकारचे बोल बोलले गेले. आणि परमात्मा खुश होऊन उभे राहिले, जसं एखाद्या सुयोग्य शिष्याने आपल्या गुरुजींच्या समोर. मग ते काहीही बोलू दे, कोणतेही ऑब्जेक्शन, काहीही दोष मनात नाही आला पाहिजे, हीच शिकवण आपल्याला देऊन गेले परमात्मा. रामानंदजी शिव्या देत आहेत आणि परमात्मा खुश होऊन उभे आहेत की आपण जे म्हणाल ते शिरोधार्य आहे, परंतु मी तोच आहे जो दासाने तुम्हाला सांगितला. मी परमात्मा आहे. रामानंदजींचा नाही विश्वास बसला. ते मध्येच पूजा करू लागले. म्हणाले थांब थोडा वेळ. मध्ये पडदा लावून टाकला की मी शूद्रांचं दर्शनसुद्धा नाही करत, हे दाखवण्यासाठी. आणि झोपडीच्या आत बसून पूजा करू लागले, जसं भगवान विष्णूची एक काल्पनिक मूर्ती बनवली. हे शाळीग्रामाची पूजा अशी करायचे जसे विष्णूच्या मूर्तीला, श्रीकृष्णाच्या मूर्तीला न्हाऊ घालतायत गंगाजलाने. मग त्यांना स्वच्छ कपडे घालत छोटे छोटे कपडे बनवून ठेवले होते. तर असं ते कल्पनेने करत होते, कुठली मूळ वस्तू नव्हती ठेवली आत. ते काय करतात की सर्व कपडे उतरवून भगवानाचे सगळं न्हाऊ घालून धोतर नेसवतात, अंगरखा घालतात, टिळा लावतात, मुकुट घालतात आणि बरोबरच कंठ्याची माळही, एक कंठीही घालतात, जी वैष्णव साधूंची ओळख असते. तुळशीच्या एका मण्याची एकच मणी असतो दोरीत. आता मुकुट घातला, त्या दिवशी माळ घालायला विसरले रामानंदजी. रामानंदजींनी विचार केला की आज काहीतरी चुकलंय, माळ घालायला विसरलो, परंतु त्या दिवशी कर्मकांड करताना जो मुकुट ठेवला होता आत, तो मुकुट काढता पण येईना. अशी पूजा खंडित मानली जाते त्या कर्मकांडामध्ये. आणि जर पूर्ण शृंगार नाही झाला, कंठी नाही घातली, तरीही पूजा खंडित, अपूर्ण राहिली. तर रामानंदजींनी विचार केला की या मुकुटाच्या वरून घालतो. ती मुकुटात अडकली, खाली जात नव्हती. खूप चिंतित झाले. पुण्यात्म्यांनो, भक्तच असतात. ठीक आहे, कर्मकांड चुकीची करतायत, पण भक्तीची लक्षणं विद्यमान आहेत. खूप दुःखी झाले रामानंदजी. हे भगवान, आज माझ्याकडून काय चूक झाली? इतक्या मोठ्या आयुष्यात 104 वर्षांचा झालो, 16व्या वर्षी आलो होतो तुमच्या चरणी, आजपर्यंत अशी चूक नव्हती झाली.
हे परमात्मा, काही चूक झाली असेल तर क्षमा कर. बाहेर उभे भगवान कबीर साहेब म्हणतात की स्वामीजी, या माळेची गाठ सोडा किंवा गुंडी काढून मग गळ्यात घाला, हा मुकुट काढावा नाही लागणार तुम्हाला. आता पुण्यात्म्यांनो, एक छोटासा मुलगा आणि शूद्र वर्णातला, विणकर जातीतला, आणि ज्या विणकरांना, शूद्रांना हे ब्राह्मण लोक शिवू पण द्यायचे नाहीत, स्वतःच्या अंगाला दूर 10 पावलं दूर ठेवायचे. आता याला ब्राह्मण म्हणतात. ते ब्राह्मण जे ब्रह्माला जाणतात, जे भगवानाला ओळखतात, ते ब्राह्मण आहेत. ते वेळ वाया घालवतात प्राणी. आता तर रामानंद ब्राह्मणांनी पाहिलं की हे तर कबीर, हे तर परमात्मा उभे आहेत, ज्यांनी माझ्या मनातली गोष्ट सांगितली. मी तर काही कल्पना करत होतो, मनात विचार करत होतो, तर यांनी मनातलीच गोष्ट सांगितली. आता तो पडदा दिला फेकून आणि समोर हजारोंच्या संख्येने ब्राह्मण दर्शक बसले आहेत की आज कबीरची धुलाई होणार आणि रामानंदजी म्हणतील की मी याला दीक्षा नाही दिली, हा खोटं बोलतोय. रामानंदजींनी पाहिलं बाहेर, हा तर पूर्ण ब्राह्मण वर्ग समाज उभा आहे आणि तिथे एक भगवान उभा आहे शूद्र रूपात. तर म्हणतात, परमात्मा म्हणतात, वेळ पडला तर सौदा करा आणि खड्ड्यात जाऊ दे ते पोकळ ज्ञान. त्याचवेळी त्या बालकाला आपल्या छातीशी कवटाळलं त्या परमात्म्याला रामानंदजींनी. बोलो सतगुरुदेव की. आणि जेव्हा असं आपल्याजवळ परमात्म्याला छातीशी कवटाळलं तर एवढं मुलायम शरीर होतं परमात्म्याचं, जसं पिंजलेला कापूस असतो. कारण त्यांचं शरीर शुक्रम अकायम असानावीर्यम आहे. परमात्म्याचं शरीर आपल्यासारखं 5 तत्वांनी बनलेलं नाहीये. जसं यजुर्वेद अध्याय नंबर 40च्या मंत्र 8 मध्ये लिहिलं आहे, कबीर मनीसी शुक्रम अकायम असनावीर्यम स्वयंभू. तो स्वतः प्रकट होणारा, होत असणारा परमात्मा आहे. स्वयंभू आहे तो, त्याचा कोणी करता नाही. तो स्वतःच तयार झालेला आहे, स्वतः. समजा स्वयंभूचा अर्थ एसनाविरम, हा हाडामांसाचा पुतळा नाही. तेव्हा रामानंदजी म्हणाले होते, मन की पूजा तुम लखी, ये मुकुट माल परवेश, गरीबदास गती कौन लखे, तेरा कौन वर्ण के भेख. होय होय. आता रामानंदजी म्हणतायत, भगवान, आपण तर परमात्मा आहात आणि तुम्हाला कसं ओळखू शकतो आमच्यासारखा जीवस्तराचा माणूस? आपण तर अशा वेशभूषेत 5 वर्षाच्या बालकाच्या वयात आणि कोणत्या वर्णात म्हणजे विणकर जातीत उभे आहात. आपल्याला भगवान कसं मानायचं आम्ही? हा जीव कसा समजणार परमात्मा? माझा तर तुम्ही भ्रम निवारण केलात. मन की पूजा तुम लखी और मुकुट माल परवेश. गरीबदासजी यांनी अमृतवाणीत स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं हे सर्व चित्रण रामानंदजी म्हणू लागले, गे गरीबदास गती कौन लखे, तेरा कौन वर्ण के भेख. कोणत्या वेशभूषेत आणि कोणत्या जातीत आपण उभे आहात भगवान? आपल्याला कसं ओळखणार? मग परमात्मा म्हणाले, स्वामीजी, भक्ती करा. आपण जी साधना करत आहात हा मोक्ष मार्ग नाहीये. याने जन्म मरणाचा रोग नाही संपणार. प्रसंग चालू होता, जा सतगुरु की मैं बलिहारी, जो जामन मरण मिटाई. जा सतगुरु की मैं बलिहारी, जो जामन मरण मिटावे. जन्म मृत्यू संपवतात. रामानंदजी म्हणाले, बाळा, मी आजपर्यंत ज्या कोणाकडून ज्ञान घेतले, स्वर्गापेक्षा श्रेष्ठ कोणी भगवान कोणतं स्थान नाही. आणि श्रीकृष्ण आणि विष्णूपेक्षा श्रेष्ठ भगवान आणि शंकरापेक्षा श्रेष्ठ भगवान मी नाही ऐकला. आता यांची पूजा सोडून मी इतरांची पूजा कशी करू? कसा विश्वास ठेवू बाळा मी तुझ्यावर? 104 वर्षांचा मी वृद्ध झालोय. आता तुम्ही जे सांगत आहात की परमात्मा वेगळा आहे, कारण परमेश्वर कबीरजींनी सांगितलेलं आहे, तेच गीताजींमध्ये पण लिहिलेलं आहे. 18व्या अध्यायाच्या 62व्या श्लोकात, 18व्या अध्यायाच्या 66व्या श्लोकात आपला गीता ज्ञानदाता म्हणतो की तू सर्व धर्मां परित्यज्यम माम एकम शरणम व्रज. तू सर्व भावाने त्या परमेश्वराला शरण जा, त्याच्याच कृपेने तू परम शांतीला प्राप्त होशील. आता त्यांना कंठस्थ पाठ होते, ब्राह्मण होते, ते तर सगळी लक्षात होती. गीता कंठस्थ पाठ होती, सगळे श्लोक लक्षात होते. तर रामानंदजी म्हणाले की हे भगवान, आम्ही तर ह्या व्रजचा अर्थ उलटाच लावून बसलो होतो. तर परमात्मा म्हणाले, आता सरळ करा.
कारण की गाडीला उलटं केलं तर ती चालणार नाही. गाडीला सरळच उभी करावी लागते. आता परमात्मा म्हणाले की त्याच्या शरणी जाण्यासाठी जी साधना आहे ती 17व्या अध्यायाच्या 23व्या श्लोकात लिहिली आहे. हे तत् आणि सत हे माझ्याकडे आहेत हे मंत्र. कबीर साहेबजी म्हणाले होते रामानंदजींना. ओम तर सार्वजनिक आहेच. तेव्हा रामानंदजी म्हणाले की हे बघ बाळा, मी सगळं आयुष्य घालवलं याच्याच भक्तीत. आता मी ना घरचा राहिलो ना दारचा. 104 वर्षांचा म्हातारा झालो. आपण साधना सांगताय त्याचा पुरावा कुठे दिसत नाही. ठीक आहे, हे गीताजीतील मंत्र तर मला पाठ आहे, ओम तत्सत. परंतु हे सर्व पाहूनही विश्वास नाही बसत आहे माझा. तर परमात्मा म्हणू लागले की माझ्या बोलण्यावर जो विश्वास ठेवेल तर त्याला मी प्रमाणसुद्धा दाखवीन. रामानंदजी म्हणाले, पहा, मी 16व्या वर्षापासून करत आहे, 16 वय असल्यापासून, आणि आजपर्यंत मी ही साधना करीत आहे. मी संपूर्ण शरीर माझं बरोबर ठेवलं आहे, समाधीस्थही होतो. परमात्मा म्हणाले, आपण समाधीस्थ व्हा. तुम्ही कुठपर्यंत पोचता समाधीत? आता ते समाधीस्थ झाले. त्यांचा अभ्यास होता रोजचा योगयुक्त होण्याचा. एकदम समाधीस्थ झाले. समाधी काय आहे? स्वप्नासारखं असतं, स्वप्नासारखं. एक अशी स्थिती येते की आपण विसरून जातो आपण कुठे बसलोत आणि वरचे जे साजबाज दिसायला लागतात. तर परमात्मा त्यांच्या बरोबर जात आहेत. रामानंदजी पोचले. पुढे त्रिकुटीवर पोचतो हा आत्मा. ओम नामाचा साधक त्रिकुटीवर जातो. तसेच इतर साधना करणारे देखील जे धर्मी पुरुष असतात ते अगदी सरळ त्रिकुटीवरच पोचतात. तिथून मग 3 रस्ते फुटतात. तर परमात्मा म्हणाले की इथे पुढे कुठे जाल स्वामीजी? समाधी अवस्थेत बोलणं चालू आहे, जसं स्वप्नात असतं. आता रामानंदजी म्हणतात, पुढचं मला ठाऊक नाही, मी तर इथपर्यंतच पोचू शकतो. तेव्हा परमात्मा म्हणाले की हा जो डाव्या बाजूचा रस्ता आहे ना, हा जातो आधी धर्मराजाच्या दरबारात. हा पूर्ण असं समजा, हे सचिवालय पूर्ण. जेव्हा तुमचा मृत्यू होईल तेव्हाच जाऊ शकता, त्याच्या आधी नाही जाऊ शकत. तर तिथे तुमचं अकाउंट असेल. आपण ज्या देवाची पूजा केली असेल त्याच्याच लोकात तुम्हाला पाठवलं जाईल. तर असं सर्वांचं अकाउंट इथे असून मग अन्य स्थानांवर पाठवलं जातं. उजव्या बाजूला इथे 88,000 खेडी आहेत आणि इथे इतर प्रकारची माणसं पाठवली जातात. आणि समोर जो आहे तो ब्रह्मरंध्र आहे. समोरचा जो आहे हा तुझ्या कोणत्याच मंत्राने नाही उघडणार. हा ब्रह्मलोकात जातो. तुमच्याकडे जो मंत्र आहे तुम्ही जप करता, ओम नमः शिवाय किंवा ओम भगवते वासुदेवाय किंवा हरे राम हरे कृष्ण राधे श्याम, यांचा जप करून पहा तुम्ही. रामानंदजींनी सगळं करून पाहिलं परंतु ते गेट नाही उघडलं. तर परमात्मा म्हणाले, मी उघडू माझ्या सतनामाने? परमात्मा म्हणाले, बघ मी स्मरण करतो सतनामाचं. ते तर मालक होते. स्मरण केलं, एकदम समोरचं गेट असं पटकन उघडलं. म्हणाले, चला माझ्याबरोबर. ते आता आत जाताच ऑटोमॅटिक गेट परत बंद झालं. वरती नेऊन ब्रह्मलोकात ब्रह्म दाखवला. हा आपल्या पुत्राचं रूप धारण करून कधी ब्रह्माचं रूप धारण करतो, कधी विष्णूचं, कधी शिवजीचं. त्याच्या पुढे घेऊन गेले त्या 21व्या ब्रह्मांडात. तिथे तप्तशिला दाखवली जिथे तो भाजून 1,00,000 जीव खातो. मग परमात्मा परब्रह्मच्या लोकात म्हणजे 11वं द्वार पार करून परब्रह्मच्या लोकात प्रवेश करतात. परब्रह्मच्या पुढे मग त्याच्या लोकात सतलोकात, परमक्षर ब्रह्मच्या लोकात सतलोकात घेऊन गेले. भंवरगुहा पार करून, ब्रह्मद्वार पार करून. तर तिथे काय पाहिलं? तिथली जी स्थिती होती, भगवान जिथे राहतात तिथे तेजोमय शरीर आहे परमात्म्याचं. त्याला सत्पुरुष म्हणा, परमक्षर पुरुष म्हणा, त्याला कबीर भगवान म्हणा. तर सत्पुरुषाच्या एका रोमात कोटी सूर्य आणि कोटी चंद्राने इतका प्रकाश आहे परमात्म्याचा, याहूनही तेजोमय. आणि खालून जे कबीर साहेब गेले होते 5 वर्षाच्या मुलाच्या वयात, तिथे चवरी उचलून स्वतःच्या दुसऱ्या रूपावर ढाळू लागले. तर रामानंदजींनी विचार केला की हे कबीरजी तर इथले कोणी देवता आहेत, गण आहेत, आणि हे आहेत खरे परमक्षर ब्रह्म, ज्याच्याविषयी गीताजीमध्ये म्हटलं आहे. तर त्याचवेळी ते विचारच करत होते. ते तेजोमय शरीर त्या तख्तावर, तख्त म्हणजे सिंहासन,
तख्त म्हणजे असं काही नाही लाकडी तख्तावर बसलेत. तख्त म्हणजे अनंत कोटी ब्रह्मांडाच्या नियंत्रकाच्या सिंहासनावर विराजमान आहेत. तिथून उभे राहिले आणि चौरी घेतली परमात्म्याकडून, 5 वर्षाच्या मुलाकडून. आणि 5 वर्षांचा मुलगा बसला त्या अनंत कोटी ब्रह्मांडांच्या सिंहासनावर कबीर रूपात. आणि ते तेजोमय शरीर परमात्मा कबीरजी 5 वर्षांच्या मुलावर एका सेवकाप्रमाणे अशी सेवा करू लागले चौरीने. रामानंदजी विचारच करत होते की ही काय गडबड आहे. एक छोटासा मुलगा कबीर विणकर आणि त्याच्यावरती हे भगवान चौरी ढाळत आहेत. तेवढ्यात हे तेजोमय शरीर परमात्म्याचे जे होते कबीर 5 वर्षाच्या त्या मुलामध्ये समाविष्ट झाले. एकटे कबीरजी बसलेले होते, 5 वर्षाचं मूल. तेव्हा रामानंदजींना म्हणाले परमात्मा की स्वामीजी, आय एम गॉड, मी परमात्मा आहे. तू माझा बालक आहेस, त्या काळाच्या जाळ्यात आहेस. बघ वाकून त्या नरकात जिथे तू राहत आहेस. रामानंदजींनी खाली पाहिलं तर खाली तर असं दिसत होतं, अरे जसे किडे मकोडे चालतात नरकात. सगळे, अगदी सगळे, राष्ट्रपती, प्रधानमंत्री सगळे त्या सतलोकाच्या तुलनेत असं घाण दिसतं ते. परमात्मा म्हणतात 100 योजने जाते या पृथ्वीवरील दर्प. 100 योजने, 1 योजन म्हणजे 12 किलोमीटर. म्हणतात 1200 किलोमीटरपर्यंत याची दुर्गंधी जाते या पृथ्वीवरची, जिथे तुम्ही सगळा थाट मांडलाय. आणि स्वर्ग सगळे एकत्र केले तरी सगळे इतके खराब आहे इथले. तेव्हा रामानंदजींना सांगितले की जा तुम्ही परत, इथे यावं लागेल. झालं, विश्वास बसला तुमचा? तर म्हणाले भगवान माझे डोळे उघडले. जेव्हा परत आले शरीरात, समोर परत बसलेत परमात्मा त्या 5 वर्षाच्या मुलाच्या रूपात, जिथे बोलणं चालू होतं त्यांचं. चरण पकडले त्या 104 वर्षाच्या वृद्ध ब्राह्मणाने. तो होता ब्राह्मण. आणि 5 वर्षाच्या विणकराचे पाय पकडले त्या बालकाचे. 2 ठोड है, एक तू भया एक से 2, और गरीबदास हम कारणे तुम आए हो मुग्धो. तुम साहेब तुम संत हो, तुम सतगुरु तुम हंस, और गरीबदास तेरे रूप में और न दूजा अंश. तर अशा प्रकारे तुमचा जन्म मृत्यू संपेल आणि परमात्मा प्राप्ती होईल. बोलो सतगुरुदेव. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर WhatsApp देखील करू शकता.